नमस्कार प्रिय श्रोत्यांनो, स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तूळ राशींच्या जीवनात येणाऱ्या नवीन अध्यायावर चर्चा करणार आहोत। तूळ राशीच्या मित्रांनो, मागील काळातील संघर्ष, अडचणी आणि अपयश आता मागे राहणार आहेत। तुम्ही खूप मेहनत केली, तुमचे कर्म पूर्ण झाले आहेत आणि आता नशीब तुमच्याशी हात मिळवणी करायला तयार आहे। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे, कुठल्या गोष्टीत तुम्हाला अचानक शुभ बदल दिसणार आहेत आणि कसे सकारात्मक विचार करून तुमच्या जीवनात नवा उजेड आणता येईल। चला तर मग सुरू करूया तूळ राशींच्या जीवनात येणाऱ्या शुभ बदलांचा प्रवास आणि जाणून घेऊया तुमचं भविष्य कसं बदलणार आहे ते। तूळ राशींच्या लोकांनो, तुमचं आयुष्य बराच काळ एका गोंधळलेल्या टप्प्यातून गेलं आहे। कधी कामात अपयश, कधी नात्यांमध्ये ताण, तर कधी पैशांची कमतरता। यामुळे मनात नेहमी खंत निर्माण झाली होती, पण आता विश्वाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे। ग्रहस्थिती बदलत आहे आणि त्या बदलांमुळे तुमच्यासाठी नवीन दारे उघडणार आहेत। ज्यांची वाट तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होता, ती संधी आता तुमच्या दारात येऊन ठेपली आहे। मागच्या चुका, मागचे त्रास आता हळूहळू दूर होणार आहेत। कर्म संपलं आहे म्हणजे तुमच्यावरचं ओझं कमी होणार आहे। मनातला ताण हलका होत जाईल आणि आत्मविश्वासाने पुढे पावलं टाकता येतील। पुढील दिवसात तुम्ही प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता अनुभवणार आहात। हे बदल तुमचं आयुष्य नाही, तर तुमचा विचारसरणीही बदलतील। आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतले आहेत त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी असो वा व्यवसायात तुमचं नाव आणि ओळख आता वाढणार आहे। लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील, तुमच्या निर्णयांचा ते आदर करतील। हीच खरी वेळ आहे तुमचं नशीब उजळण्याची। पैशांची कमतरता, ज्यामुळे तुम्ही अनेक स्वप्न पूर्ण करू शकला नाहीत, जी परिस्थिती आता बदलणार आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, धनप्राप्ती होईल, कुणाकडून अडकलेले पैसे परत मिळतील, नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल। तुमच्या घरात सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होईल। तुम्हाला वाटेल की आयुष्याला खरंच नवीन दिशा मिळते आहे। इतक्या दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे। नशिबात बदल होणं म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर मनशांती मिळणंही खूप महत्त्वाचं आहे। तूळ राशींच्या लोकांसाठी पुढील काळ हा मानसिक शांती देणारा असेल। घरातले ताणतणाव कमी होतील, नात्यांमध्ये उबदारपणा येईल आणि त्यांच्याशी दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यासोबत पुन्हा गोड संवाद सुरू होईल। कुटुंबात आनंदाची कारणं मिळतील। विशेष म्हणजे तुमचं मन एका नव्या ऊर्जेनं भरलेलं असेल। एखाद्या मोठ्या कामासाठी जो आत्मविश्वास लागतो तो तुम्हाला सहज मिळेल। जीवनात येणाऱ्या नव्या जबाबदाऱ्या तुम्ही आनंदाने पेलाल। प्रेमसंबंधातही नवा रंग भरणार आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाहासाठी योग्य प्रस्ताव मिळू शकतो। विवाहितांसाठी हा काळ गोडी गुलाबी क्षण घेऊन येणार आहे। तूळ राशीच्या जातकांनो, तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा जाणवेल की किती संकट तुम्ही पार केली आहेत। कधी पैसा नको, कधी नाती तुटली, तर कधी आरोग्य डळमळले, पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला उभं केलं। तुमच्या मेहनतीवर आणि संयमावर तुम्ही विश्वास ठेवला। हेच तुमचं खरं बळ होतं। आता त्या सर्व संघर्षाचा शेवट होत आहे। काळाची दिशा बदलत आहे आणि तुमच्या समोर नवे मार्ग उलगडत आहेत। जे तुम्हाला कधी स्वप्नातही शक्य वाटलं नव्हतं, ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे। हे बदल हळूहळू सुरू होतील, पण त्यांचा परिणाम फार मोठा असेल। ज्या अंधाराने तुमचं मन वर्षानुवर्ष व्यापलं होतं ते आता नाहीसं होईल। त्या जागी प्रकाश येईल, आशा निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यात नवी उभारी येईल। तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ज्यांचं नोकरीत स्थान अस्थिर होतं त्यांना आता स्थैर्य मिळणार आहे। तुम्ही जी मेहनत केली तिचं योग्य मूल्यमापन होणार आहे। वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या पदोन्नतीसाठी विचार करतील। उद्योग अनेकांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल आणि ती संधी तुमचं भवितव्य उजळवेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काळ अनुकूल आहे। आधीचे नुकसान भरून काढता येईल आणि नवीन करार, नवीन व्यवहार यशस्वी होतील। स्पर्धकांवर मात करून तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकाल। हा काळ तुमच्या व्यावसायिक आयुष्यात एक ऐतिहासिक ठरेल। तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं होतं तिकडे तुम्ही नक्की पोहोचाल। तर स्वामींवरती विश्वास ठेवा। विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। पैशांच्या बाबतीतही तुम्हाला मोठा बदल दिसेल।
जे लोक बराच काळ कर्जबाजारी होते त्यांना आता सुटकेचा मार्ग मिळेल. जुने कर्ज फिटेल आणि पैशांचा ताण कमी होईल. अनेकांना नवे उत्पन्नाचे स्रोत मिळतील. नोकरीसोबत एखादं साईड बिझनेस सुरू होईल किंवा गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. पैशांची अशी एक लाट येईल जी तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. घरात सुखसुविधा वाढतील. नवीन वस्तू विकत घेता येतील आणि तुम्हाला अभावाची भावना राहणार नाही. जे काम पैसे नसल्यामुळे अडकले होते ते आता पूर्ण होईल. तुम्हाला वाटेल की आयुष्य खरंच बदलतंय. आरोग्याच्या दृष्टीने पाहता आत्तापर्यंत तुम्हाला ज्या त्रासांनी जखडलं होतं ते हळूहळू कमी होणार आहेत. मानसिक ताण खूप कमी होईल आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यही सुधारेल. जे लोक दीर्घकाळ एखाद्या आजाराने त्रस्त होते त्यांना आराम मिळेल. तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यासाठी अधिक वेळ देता येईल. शरीर आणि मन या दोन्हींचं संतुलन साधता आलं तर पुढील आयुष्य अधिक सुंदर होईल. तुम्ही स्वतःला ओळखायला शिकाल आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला लागाल. या काळात आरोग्य सुधारल्याने तुमची कार्यक्षमता दुपटीने वाढेल. तुमच्या नातेसंबंधांमध्येही आता नवे बदल होणार आहेत. अनेक गैरसमज मिटतील, जुने वाद थांबतील आणि घरात सौहार्द वाढेल. ज्या व्यक्तींपासून तुम्ही दूर झालात त्यांच्याशी पुन्हा जुळवून घेण्याची वेळ येईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. विवाहित इच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल आणि घरात आनंदोत्सव राहील. विवाहित जोडप्यांना नात्यात गोडी वाढल्याचं जाणवेल. पालक आणि मुलांमधला दुरावा कमी होईल. कुटुंबात असा बदल होईल की प्रत्येक सदस्याला सुरक्षिततेची आणि आपलेपणाची जाणीव होईल. तुमच्या जीवनात आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढेल. अनेकांना स्वतःच्या आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याची प्रेरणा मिळेल. मंदिरे, प्रार्थना, ध्यान या गोष्टींमध्ये रस वाढेल. यामुळे तुमचं मन अधिक स्थिर बनेल आणि तुम्हाला अंतर्मनातून शांतता मिळेल. जे निर्णय आधी घेताना अवघड वाटायचे ते आता सहज शक्य होतील. आध्यात्मिक ऊर्जेमुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता पसरलेली जाणवेल. ही सकारात्मकता तुम्हाला यश आणि आनंदाच्या जवळ नेईल. तुमच्या शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने तरुणांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. परदेशात शिक्षणाची किंवा नोकरीची संधी मिळू शकते. अनेक जणांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. अभ्यासात लक्ष लागेल. अडथळे दूर होतील आणि मेहनतीचं योग्य फळ मिळेल. करिअरच्या सुरुवातीला असलेल्यांसाठी हा काळ नवीन ओळख निर्माण करणारा ठरेल. तुम्हाला जे हवं होतं ते मिळवण्याची वेळ आता आली आहे. सामाजिक स्तरावरही तुमचं महत्त्व वाढेल. तुम्ही समाजात चांगल्या कार्यात सहभागी व्हाल आणि लोक तुमच्यावर प्रेम करतील. तुमच्या बोलण्याला, तुमच्या मनाला आदर मिळेल. समाजातली ओळख वाढल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला वाटेल की तुमच्या जीवनाला खरंच अर्थ आहे आणि तुम्ही इतरांच्या जीवनावरही सकारात्मक परिणाम करू शकता. तुमच्या प्रवासाच्या संधी वाढतील. अनेकांना देशांतर्गत आणि परदेशात प्रवासाची संधी मिळेल. हा प्रवास फक्त आनंदासाठीच नव्हे तर करिअर आणि व्यवसायासाठीही महत्त्वाचा ठरेल. प्रवासातून नवीन माणसं भेटतील, नवीन अनुभव मिळतील आणि नवीन कल्पना सुचतील. यामुळे तुमच्या जीवनात नवे दार उघडेल. तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. तुमच्या वागण्यात एक वेगळाच तेज येईल. आधी जे तुम्हाला गांभीर्याने घेत नव्हते ते आता तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमची निर्णय क्षमता या सगळ्यांमुळे तुम्हाला लोकांची साथ मिळेल. तुमच्या जीवनात ज्या स्वप्नांची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता ते आता पूर्ण होतील. कधी घर खरेदी करण्याचे स्वप्न असेल, कधी मुलांच्या भवितव्याचं स्वप्न असेल किंवा कधी व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न असेल. या सगळ्यांना आता आकार मिळणार आहे. तुम्हाला वाटेल की आयुष्याने तुम्हाला खरंच बक्षीस दिलं आहे. तुमचं मन आता जास्त आत्मविश्वासी होईल. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्य ठरेल. अपयशाची भीती संपेल आणि धाडसाने पुढे जाता येईल. तुम्हाला वाटेल की नशीब तुमच्या पाठीशी आहे आणि प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. तुमच्या कलागुणांना आता वाव मिळेल. ज्या लोकांना कलालेखन, संगीत, नृत्य आणि चित्रकलेत रस आहे त्यांना या क्षेत्रात यश मिळेल. तुमची कला लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. नवीन मैत्री निर्माण होईल. तुम्हाला असे लोक भेटतील जे तुमच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावतील. त्यांच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि जीवन अधिक सुंदर वाटेल. जुन्या मित्रांशी पुन्हा संवाद सुरू होईल. नात्यांमध्ये नव्या आठवणी निर्माण होतील. तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. आत्तापर्यंत अडथळे होते म्हणून जे स्वप्न थांबली होती ती पुन्हा उचलून धरा. यश नक्कीच मिळेल.
तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातला उत्साह तुम्हाला मोठ्या उंचीवर नेईल. तुमच्या जीवनातील संघर्ष आता मागे पडत आहेत. हा काळ म्हणजे एका नव्या सुरुवातीचा काळ आहे. तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर आहे आणि ते वळण तुम्हाला अधिक सुख, यश आणि समाधान देणारं आहे. तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल की तुम्ही हे सर्व कसं पार केलं. शेवटी सांगायचं झालं तर तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे एक वरदान आहे. कर्म संपलं आहे, जुन्या ओझ्यापासून मुक्ती मिळते आहे आणि आयुष्य आता नव्या प्रकाशाने उजळत आहे. या काळात केलेले प्रत्येक प्रयत्न फळाला येतील, म्हणूनच आत्मविश्वास ठेवा. मेहनत करा आणि विश्वाने दिलेल्या या नव्या संधीचं स्वागत करा. तुमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय तुम्हाला कायमस्वरूपी बदल घडवून आणेल. आज आपण पाहिलं की तुळ राशीच्या जीवनात कर्म संपल्यानंतर नशीब कसं बदलणार आहे. सकारात्मकता, संयम आणि मेहनत यांचा संगम तुम्हाला तुमच्या जीवनात नवा प्रकाश देईल. तुम्ही जे काही वाट पाहत होता ते सर्व आता शक्य आहे. फक्त विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीला स्वीकारा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आणि नशीब तुमच्याशी नक्कीच हसणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचे मित्र आणि नातेवाईक देखील या शुभ माहितीचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी राशींच्या नशिबावर आणि शुभ बदलांवर चर्चा करू. तोपर्यंत तुमचे दिवस आनंदाचे आणि यशस्वी जावत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.